परिसरामध्ये भूगर्भातील पाण्याचा साठा वाढावा म्हणून या ठिकाणच्या तळ्याची खोलीकरण करण्याचं काम सुरू आहे. लोकांचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या सहभागामधून हे काम केलं जाते. आपण पाहू शकतो इथे बंधारा भरल्यानंतर त्याचं हे आउटलेट आहे. इथे यायला रस्ता खूप उंचावरचा आहे. गावच्या लोकांच्या सहकार्यामधून या बंधाऱ्याचं सध्या काम सुरू आहे. बंधारा थोडासा कॅमेरामॅनला विनंती करतो करा आणि बाजूला काही विहिरींचं देखील काम चालू आहे. त्याच्या बाजूलाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बंधारा इथं झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अधिक प्रमाणात वाढणार आहे आणि परिसरातील लोकांच्या शेतीला हे पाणी उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यानंतर काही जर पाणी उरलं तर हे पाणी शेतीसाठी देखील उपयुक्त होणार आहे. या गावचे माजी सरपंच तुषार देशमुख यांनी याबाबतचं चांगल्या प्रकारे नियोजन करून हे पाणी योग्य प्रकारे आपल्याला वापरता येईल, त्याचा विनियोग करता येईल अशा प्रकारचं त्यांचं नियोजन आहे. निश्चित गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद. हे सोपं नाही, तिथं चालणं पण खूप अवघड आहे, परंतु अतिशय चांगलं नियोजन करून त्यांनी या बंधाऱ्याची खोली वाढवलेली आहे. आपण आता त्या बंधाऱ्याकडे चाललेलो आहे. महिनाभर या बंधाऱ्याच्या खोली वाढवण्याचं काम सुरू होतं आणि बहुधा आता काम बऱ्यापैकी उरकत आलेलं आहे, किंबहुना अजून देखील सुरू आहे. आता या बंधाऱ्यामध्ये जी काही माती निघते ती स्थानिक शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूचे जे गोपालक आहेत त्यांच्या गोठ्यासाठी हा म्हणून देखील दिला जातो. आणि जी माती आहे ही माती प्रामुख्याने परिसरातील शेतकऱ्यांनाच दिली जाते असं सांगितलं जाते. काम खूप मोठं आहे आणि गावकऱ्यांच्या एकीमधून हे सगळं काम होताना दिसतंय. आपण पाठीमागं पाहतोय डंपर भरतोय, चकलन मशीन आहे, हा सगळं गाळ काढला होतोय. तसंच काही वाळू मिश्रित मुरुम मिश्रित माती असेल तर थोडंफार उन्नीस दिसणार, परंतु हा तलाव जर खोल झाला या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर पर्क्युलेशनने आजूबाजूच्या लोकांच्या विहिरीला देखील पाणी उपलब्ध होणार आहे. या विभागातील ज्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन हे काम सुरू केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आपण आता पाठीमागं पाहू शकतो या ठिकाणी जे मटेरियल उकारलेलं आहे बंधारा खोल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याचबरोबर आपण इकडे पण पाहू शकू या बाजूला सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करून हे संपूर्ण या ठिकाणी साठलेला गाळ, हा जो गाळ आहे तो गाळ 10 ते 15 फूट उंचीचं सगळं हे रॉ मटेरियल आहे. या रॉ मटेरियलमुळे पाणी कमी साचत होतं. आता बंधाऱ्याची काही प्रमाणात उंची देखील वाढवलेली आहे आणि ते सगळं मटेरियल काढल्यानंतर त्या बंधाऱ्यात अधिकचं पाणी साठण्यास मदत होणार आहे. पाणी अधिकचं साठलं तर त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनाच होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की काही काळी माती आहे, त्याच्यामध्ये दगड आहे. हे सगळं काढल्यानंतर या बंधाऱ्यामध्ये पाणी अधिकचं साठणार आहे. हे साठलेलं पाणी लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होईल. त्यातून पाणी बाजूच्या शेतीला देखील उपयुक्त होणार आहे. तुषार देशमुख यांच्या सहकार्याने केलेलं हे अतिशय चांगलं नियोजन निश्चित करणार आहे. बाजूने सगळीकडनं टेकड्या आहेत आणि साधारण एक 200 फूट उंचीचा कदाचित हा बंधारा असेल तर माहीत नाही. दुसरी बाकीचे टेकडं आहेत 200 फुटापेक्षा अधिकचे उंच आहेत. ही जी भिंत बांधलेली आहे ती बहुधा एक 100-1 फुटाच्या आसपास असावी. त्याच्यामुळे पाठीमागे हे संपूर्ण पाणी इथे साठू शकतं. चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणचं माती मुरुम हे सगळं काढल्यानंतर याची खोली वाढणार आहे आणि हे खोली वाढल्यावर
या ठिकाणचं पाणी अधिकचं पाणी साठणार आहे. त्याचबरोबर हे जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने परिसरातील म्हणजे प्रामुख्याने नळवणेच्या परिसरातील शेतकऱ्यांना नागरिकांना पिण्यासाठी काही प्रमाणात शेतीसाठी देखील उपयोग होऊ शकतो. आता जून महिन्याची 8 तारीख आहे. आकाशामध्ये ढग आहेत. पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस कधी पडेल माहीत नाही. हवामान खातं सांगतं यंदा पाऊस थोडासा लेट होईल. काही खाजगी एजन्सी सांगतात पाऊस लवकर पडेल. आता जेव्हा पडेल तेव्हा पडेल. परंतु सध्या मात्र इकडे पाण्याची मोठी गैरसोय आहे. जलवितरण कुकडी प्रकल्पाचं फेर जल सर्वेक्षण म्हणजे फेर जल वितरण जेव्हा सुप्रीमा नवीन येईल त्यावेळेस या परिसरामध्ये पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं या ठिकाणी सांगितलं जाते. आता प्रत्यक्षात ते कधी होईल आपल्याला माहीत नाही. परंतु पेमदारा परिसरातील त्या मंडळींनी हा जो राबवलेला उपक्रम आहे हा उपक्रम निश्चित चांगला आहे. तुषार देशमुख त्यांचे बाकीचे सहकारी यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. कारण हे एवढं मटेरियल काढणं एवढं सोपं काढणं सगळ्या मंडळींनी काढून पूर्ण या ठिकाणी जाऊन या ठिकाणी वरवली जाते. काम खूप मोठं आहे. खर्चाचं आहे. त्याचबरोबर महसूल विभागातून काही सहकार्य मिळालं असेल बहुधा. परंतु जे काम सुरू आहे अशा चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. त्या ठिकाणी जे मटेरियल निघतं आहे म्हणजे वाळू असेल मुरुम असेल माती असेल हे संपूर्ण मटेरियल स्थानिक शेतकऱ्यांनाच दिलं जातं आहे असं सांगितलं जाते. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणचं हे सगळं तळं खोल करण्याचं त्यांचं प्रयोजन आहे. लाखो लिटर या तळ्यामध्ये पाणी साठणार आहे. पाणी साठल्यानंतर या गावच्या पिण्याच्या पाण्याची तर गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याची देखील बहुधा गैरसोय होऊ शकते. शासनाने यांना आर्थिक मदत करायला हवी. त्याचबरोबर भविष्यकाळासाठी या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आता नवीन जलवितरणाचं धोरण जेव्हा काय बदलेल कुकडी प्रकल्पाचं याच्यामध्ये काय नियोजन होईल माहीत नाही. परंतु सध्या तरी स्थानिक मंडळींना चांगल्या प्रकारचं नियोजन करून हे संपूर्ण पाणी याच ठिकाणी जिरलं पाहिजे. हे तळं खोल झाल्यानंतर पाण्याचा साठा वाढेल. भूगर्भातील देखील पाण्याचा साठा वाढेल आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटेल अशा प्रकारची स्वच्छ भूमिका स्थानिक नागरिकांची आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नळवणे. खूप असणार आहे म्हणजे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतो आणि लोकांची चांगल्या प्रकारे गैरसोय दूर होणार आहे. स्थानिक मंडळींनी खूप चांगलं नियोजन करून हे तळं हा जो बंधारा आहे हे खोल करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ज्या ज्या मंडळींनी पुढाकार घेतलेला आहे जे तुषार देशमुख असतील, अजून त्यांचे कोण सहकारी असतील किंवा या गावातील सगळे ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. शेवटी जमिनीतील म्हणजे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी विहीर होती किंवा कसं माहीत नाही, परंतु इथे थोडंसं पाणी शिल्लक आहे. कदाचित इथं पूर्वीची विहीर असावी, असण्याची शक्यता आहे. मोठमोठे दगडी निघत आहेत, मुरुम आहे, माती आहे. हे संपूर्ण मटेरियल स्थानिक शेतकऱ्यांनाच दिलं जातं असं तुषार देशमुख यांचं म्हणणं आहे. त्यांच्याशी आपण पुन्हा या विषयावर बोलणार आहोतच. चांगलं नियोजन केल्यामुळे लोकांची सोय भविष्यकाळासाठी होणार आहे.
स्थानिक मंडळींना आपण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊया. आता या ठिकाणी सर्वेअर काम करतायत, म्हणजे ह्या बंधाऱ्याची उंची साधारण किती असेल याबाबतचा अंदाज काढला जात असेल. बंधारा किती खोलीचा होतो आहे, त्याचबरोबर त्याची उंची किती होणार आहे आणि मग पाणी किती लिटर या ठिकाणी साठवू शकतं. अर्थात करोडो लिटर पाणी या ठिकाणी साठणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. या स्थानिक मंडळींना आपण मनापासून धन्यवाद देऊया. आता इथे याची उंची मोजण्याचं काम सुरू आहे. आपण जरा सर्वेअरांना विचारूया अंदाजे हे किती उंचीचं तळं असू शकेल आणि किती लिटर पाणी या ठिकाणी राहू शकतं. साहेब नमस्कार. आता या तळ्याची उंची किती असेल अंदाजे सध्याच्या परिस्थितीत? सध्या आपण जे उभं आहे ती 868 फूट हाईट, म्हणजे आता इथपासून तर ती उंची 868 फूट. आता ह्या संपूर्ण हा परिसर परीघ किंवा क्षेत्र किती असेल? कमीत कमी 12 ते 13 एकरमध्ये. 12 ते 13 एकरमध्ये साधारण पाणी किती लिटर याच्यामध्ये साठेल? ते नाही अंदाज देऊ शकत. असा अंदाज नाही. 1 लिटर पाण्याला किती जागा लागते अशी काय आयडिया नाही. धन्यवाद. करोडो लिटर पाणी या ठिकाणी राहणार आहे. साधारण 5-6 एकर क्षेत्रामध्ये हे तळं होतं आहे किंवा त्यापेक्षा अधिकचं क्षेत्र असेल. आता तुषार देशमुख यांच्याकडनं आपण हे अधिकचं समजून घेणार आहे. पाहूया त्यांचं या संदर्भामध्ये नियोजन नेमकं कसं असणार आहे आणि पाणी नेमकं किती साठणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग कसं असणार आहे. जुन्नर तालुक्याच्या पठार भागावरील नळावणे या ठिकाणचा हा जो आपण बंधारा पाहतोय, या भागामध्ये पिण्याला पाणी साधारण डिसेंबरपासून नसतं. शेतीची तर खूप अवघड परिस्थिती असते. ह्या सगळ्या मंडळींनी हा बंधारा खोल करायचं काम हाती घेतलेलं आहे. कदाचित लघु पाटबंधारे विभागाची थोडीफार मदत असेल, पण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून वर्गणी काढून हा पुढाकार घेऊन सगळी मंडळी काम करतात. प्रामुख्याने तुषार देशमुख म्हणजे या नळवणे गावचे माजी सरपंच यांनी पुढाकार घेतलेला आहे. हे काम तेवढं सोपं नव्हतं आणि नाही. करोडो लिटर पाणी या ठिकाणी साठणार आहे. साधारण उंची त्याची 1000 फूट असू शकते. करोडो लिटर पाणी थांबत या ठिकाणी सेव्ह होत असताना जे खोलीकरण केलं जाते, मग या ठिकाणची माती असेल, मुरुम असेल, दगडी असेल, हे काढताना अनेक वेळेला आरोप पण होतात. मुरुम विकला असेल का, दगडी विकले असतील का. सगळ्यात महत्त्वाचं ते जाऊ द्या, थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं, परंतु हे खोल होणार आहे. हे खोल झाल्यानंतर पाण्याचा साठा वाढणार आहे, भूगर्भातील पाणी वाढणार आहे. या नळावणे गावच्या परिसरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे आणि त्याच्यानंतर काही पाणी शेतीला देखील उपलब्ध होणार आहे. आपल्यासोबत माजी सरपंच तुषारभाऊ थोरात देशमुख आहेत. तुषारभाऊ, कशा प्रकारचं नियोजन आहे, खर्चाचं नियोजन कसं केलं, शासनाची नेमकी मंजुरी काय काय आहे आणि एवढं मोठं धाडस कसं दाखवलं? सर नमस्कार. सर्वप्रथम आपलं आभार की आपण या ठिकाणी आलात. खरं तर आम्ही तुम्हाला बोलूनच होतो. पाठीमागच्या जवळपास 7 ते 8 महिन्यापासून आम्ही हे काम करण्याचं नियोजन करत होतो, वेळोवेळी गाव बैठका घेऊन. काम चालू 21 मार्चला झालं ह्या मोर्शेत पाझर तलावाचं. ॲक्च्युली हा लघु पाटबंधारे विभागाचं जसं आपण बोललात तसं ॲक्वायर क्षेत्र याचं 9.25 एकर आहे. आणि ह्या तलावामध्ये आता हे जे माझ्यासोबत आहेत हे सर्व शेतकरी आहेत की यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत. पण मध्ये आता जवळपास हा 40-50 वर्षापूर्वीचा पाझर तलाव आहे. पाठीमागच्या काळात त्यांना भरपाई मिळाली, परंतु मिळत असताना काही शेतकऱ्यांची काही प्रमाणात भरपाई मिळाली नाही. म्हणजे जसं आता हा तुम्हाला बांध दिसतोय, हा मी ठेवला आहे, तिथं एक विहीर आहे. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट काढलेत, त्याच्यामुळे ती बांधाची आणि त्या विहिरीची किंवा तिथं काही फळझाडं होती ती त्यांना भरपाई मिळाली नव्हती. म्हणून आम्ही ते स्ट्रक्चर अजूनही तसं ठेवलं आहे. त्यांनी रितसर त्या विभागांना अर्ज केलेत. ते आल्यानंतर पाहणी पंचनामा झाल्यानंतर आम्ही ते सुद्धा माती उचलून घेणार अशी शेतकऱ्यांची परवानगी. परंतु मागच्या 50 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर मध्ये काही कालावधीसाठी हे काम बंद होतं. पाठीमागच्या 2017-18 आपण याची दुरुस्ती केली. दुरुस्ती केल्यानंतर आपलं गाव पहिलं आपण टँकर मुक्त करण्यासाठी, आपण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आला होतात बऱ्याच वेळ, याच तलावावर आपण बाईट घेतलेल्या आहेत. तर त्या काळामध्ये दुरुस्ती केल्यामुळे डिसेंबरमध्ये आटणारा पाणीसाठा कसाही जूनपर्यंत 40% याच्यात शिल्लक राहायला लागला आणि याच्या आजूबाजूला असणाऱ्या थोडाफार शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नक्कीच. परंतु पुढे जाऊन आमच्या असं लक्षात आलं की जूनला 40% पाणीसाठा जर शिल्लक राहतोय तर याची काही प्रमाणात अजून खोली केली. कारण याच्यामध्ये त्यावेळेस आहे ना, याच्या ज्या जमिनी होत्या ह्या शेतकऱ्यांच्या त्या आहे तशाच ठेवल्या होत्या.
मग त्याच्यामधली माती उचलून बांधाऱ्यावर टाकलीच गेली नव्हती, बाजूची थोडीफार माती उचलून बांधाऱ्यावर गेली. मग त्या जमिनी किंवा त्याच्यावर आलेला परत जो काही काळी मातीचा वरून थर, राडारोडा हा सगळा साचत गेला. पण मग हे काम मोठं होतं, काम काय हे 1-2 दिवसाचं नव्हतं, जवळपास 2.5-3 महिने होत आले. एक मशीन, आता हायवा कमी झाल्यात आमच्या, नाहीतर आमच्या 7 ते 8 हायवा रोज चालू होत्या. आता कसं जवळचं अंतर राहिले, आम्ही भराव्यावर टाकतो त्यामुळे 2च हायवा आहेत. एक हायवा खाली उभी, एक आत्ता काम चालू आहे, थोडं जेवणाची वेळ झाली म्हणून आपलं बंद आहे. तर हे काम करत असताना गावापुढे आम्ही वेळोवेळी मांडत गेलो. जूनमध्ये 40% जो पाणीसाठा शिल्लक राहायचा, तो पाणीसाठा आम्हाला ह्यावेळेस पैसे देऊन खाली सोडावा लागला. ते आम्ही डिसेंबरमध्ये काहीतरी त्याचं नियोजन केलं. हे करत असताना पहिलं गोष्ट वैयक्तिक कोणी नव्हतं, सगळं गाव याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आम्ही सगळे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला मी आहे, बाकीची गावातली सर्वच मंडळी होती, तरुण वर्ग होती, गाव कमिटी आम्ही स्थापन केली ती गाव पातळीवर, त्याच्यात आम्ही नव्हतो. गावातली स्थानिक 20-25 तरुण मुलं होती, हे शेतकरी होते काही याच्यामध्ये, आणि यांनी पुढाकार घेतला. आम्ही त्याच्याबरोबर राहिलो फक्त पुढाकार घेऊन. म्हणजे कसं असतं, सगळं दिशा दाखवण्याचं काम आम्ही फक्त सर्व मंडळींनी केलं, कारण आम्ही काही रोज इथं उपलब्ध नव्हतो. परंतु हे काम होत असताना जसं काम पुढे गेलं तसं त्याची व्याप्ती लक्षात आली. पूर्वी आम्हाला वाटलं एवढी माती निघायची नाही, 2-2, 3-3 फूट, पण आम्ही 8-8, 10-10 फूट खाली गेलो. पलीकडच्या पाठीमागच्या भागात गेलो तर आम्ही 15-16 फुटापर्यंत खाली गेलो. आमचा उद्देश एकच होता, पाणीसाठा वाढवणे. आणि इथून मागच्या काळामध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी जरी उपलब्ध झालं असेल तरी आमचा ह्याच्या खाली ओढा आहे, तिकडच्या तलावाचा हा ओढा मिळून आमचा ओढा कातळ्याच्या शिवपर्यंत जातो. आणि ह्या ओढ्याच्या कडेने असणाऱ्या जवळपास 180 शेतकरी आहेत आम्ही त्यांची यादी बनवली. ते डायरेक्ट लाभार्थी आहेत. म्हणजे उद्या भविष्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या वेळेस काय होतं, आमच्याकडे दुसऱ्या पिकाला पाण्याचं शॉर्टेज येतं, आणि त्या दुसऱ्या पिकाला आलेल्या पाण्याच्या शॉर्टेजमुळे मेन पिकं त्यावेळेस असतात आपली रब्बीची, त्यावेळेस कांदा असेल किंवा बाकीची जी पिकं असतील कॅश क्रॉपमध्ये, तर त्यावेळेस जो पाण्याचा शॉर्टेजमुळे ती पिकं लवकर जातात, मका वगैरे. आता आमच्याकडे दुधाचं प्रमाण वाढले, 4-1 हजार लिटर आमचं दूध उत्पादन आहे रोजचं. मग त्या वेळेस दूध दुभत्यांना जे काय चारा आहे त्याला पाण्याचं जर शॉर्टेज झालं तर निश्चितच ती पिकं लवकर होतात. म्हणजे ज्याचे आम्ही ह्यावेळेस पाणी सोडलं ना, ज्याचे समजा 2च बोध भरले असते, त्याचे 20-20 बोध भरले गेले, 40-40 बोध भरले गेले, 3 का 5 टनाचा काहीतरी एक बोध असतो. मी कॅल्क्युलेशन करा की त्यांचे आज आता पाऊस लांबला आहे तर आज शेतकऱ्यांना मका बिका बाहेर खालून आणायला लागते, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होत चालले. तर ह्या गोष्टी भविष्यात घडू नये म्हणून ह्या वर्षी आम्हाला जरी त्रास झाला, जरी आमच्या गावामध्ये कोणाला ह्यावेळेस पाणी कमतरता पिण्याची भासली असेल तर आम्ही वैयक्तिक काही, मी स्वतः टँकर दिले, नंतर आम्ही गावचा टँकर चालू झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याला निधी म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. आणि त्या पद्धतीने आम्ही निधीच्या जी तजवीज अशी केली, रेल फॉर फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे पुण्यामध्ये, त्यांनी आपल्याला मशीनचा जो खर्च आहे तो 70% दिला, 30% खर्च हा गावचा झाला. म्हणजे रोज अंदाजे 10 तास जरी मशीन चाललं तर 14,000 रुपये ते देतात, 6,000 गावाला द्यायचे. असं 3-3.5 महिने मशीन चालू आहे. जी वाहतूक आहे शेतकऱ्यांनी, आता इथं ह्या तलावात जवळपास 3,500 हायवा निघाल्या, एक हायवा 6 टनाची आहे, तर 6 टनाचं म्हणजे जवळपास एक टँकर 20,000 लिटरचं पाणी, एक हायवा गेली का एक 20,000 लिटरचा टँकर येतोय. आज 20,000 लिटरचा टँकर घ्यायला कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये लागतात. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर किती कोट्यवधी रुपयाचं हे काम उभं राहिलं तुमच्या लक्षात येईल. मग आपण 3,500 हायवा माती किंवा थोडाफार मुरम असेल, राडारोडा असेल, हा सगळा बाहेर काढला. ज्या शेतकऱ्यांना भरावा करायचा होता त्यांनी राडारोडा एक मुद्दा असा राहतो, याच्यामध्ये मुरुम आहे, बरोबर, याच्यामध्ये काळी माती आहे, बरोबर. आता याची विक्री केली का स्थानिक शेतकऱ्यांना? याची 1 रुपयाची विक्री नाही. याच्यात आम्ही काय केलं, समजा एखाद्या ठिकाणी शेतकऱ्याचा भरावा आहे, त्याला राडारोडा चालतो, थोडा दगडमारी मुरम चालतो, तर त्याला तो गेला. ज्या ठिकाणी शेतकऱ्याची त्याची वाहतूक त्यांनी केली, आणि जी आपण त्याला दिलं ते पूर्ण मोफतच आहे. कारण याच्यात मशीनचा खर्च रेल फॉर फाउंडेशन आणि गाव 70-30 असं करतोय, आणि मग जी वाहतूक ती 100% शेतकऱ्याकडे गेली. म्हणजे समजा आमचं सगळ्यात मॅक्झिमम 4 किलोमीटरचं अंतर आहे तर त्याला आम्ही 1900 रुपये चार्ज केले, एक 2 किलोमीटरच्या अंतराला 1,500 रुपये चार्ज केले, आणि जर जवळ स्थानिक 500 मीटरच्या आतमध्ये असेल तर त्याला 700 रुपये चार्ज केले. हे रेट ठरवून घेतले, याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही. एखादा म्हणला माझं 1-1.25 किलोमीटर आहे, मला 1200 टाका, तरी आम्ही टाकलं नाही. परत कुणी नाराज झालं तर 2.5-3 महिने हे जेव्हा काम चाललंय ना, याच्यामध्ये कुठलीच चुकीची गोष्ट आम्ही होऊन नाही दिली, त्याच्यामुळे हे काम व्यवस्थितरित्या चाललं. आता याच्यामध्ये समजा हे शेतकऱ्याचा गोठा आहे, त्या गोठ्यात त्याला 2 हायवा मुरुम टाकायचे, तर त्यावेळेस आम्ही त्याला मुरुम टाकलाय का, तर त्याची ती गरज आहे. त्याच्या गायांना बसण्यासाठी जर तो मुरुम व्यवस्थित पांगवला तर त्याला तो फायदा होणार आहे. पण याच्यात विक्री वगैरे काही झालेली नाही, कोणी काही आरोप करायला का मोठं काम आहे, आरोप म्हणून नाही, हा म्हणजे चर्चा 100% काहीच माणसं संशय असतात, नाही संशय असतात. आमच्यावरही आरोप झाले गाव पातळीवर की तुम्ही इकडे गेली, गाडी तिकडे गेली. पण आम्ही आता हे तलावावर आम्ही पलीकडच्या तलावात पण काम केलं, तिकडे दुसरं फाउंडेशन होतं, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण इथे जवळपास 3,500 जरी आता आपण हायवा काढल्या, आमचं 5,000चं टार्गेट होतं पण 3,500 निघाल्या, तर
ते 8 कोटी लिटर पाणीसाठा वाढतोय आमच्या कॅल्क्युलेशननी. आणि आम्ही इथे सांडवा आहे, सांडव्याची ॲक्च्युली काय झालं होतं, पाठीमागच्या काळामध्ये त्याला भगदाडं पडली होती आणि लिकेज होऊन जायचं. म्हणजे ऑलरेडी सांडवा ह्या पाणी पातळीपासून फूट 2 फूट वर होता. रेल फॉर फाउंडेशनने आम्हाला त्याला 70-30चा रेशो दिला. म्हणजे त्यांनी 3,35,000चं कोटेशन होतं, 2,35,000 रुपये ते देतो म्हणले, लाख रुपये गावाने टाकले. त्याची आम्ही हाईट ह्या ग्रामस्थांची पण मंजुरी घेतली ह्या कारण काय झाले, आता इथं समजा यांचं क्षेत्र गेलं, यांचं उरलेलं क्षेत्र आहे, जरी तो डोंगर असेल तो त्यांच्या मालकीचा आहे, तर त्याच्यात 2 फूट जरी गेलं तरी त्यांची मालकीचं जाते. मग त्यांची परवानगी घेत असताना आम्ही काय केलं की बाबा त्यांना पण त्याचा लाभ मिळावा. आणि हा बऱ्याच वर्षाचा त्यांचा प्रलंबित प्रश्न होता की आमचं इथं क्षेत्र गेलंय, जरी आम्हाला मोबदला भेटला असेल तरी आज पाणी आडल्यावर सगळ्या गावाला मोबदला भेटतो, आम्हाला भेटत नाही. मग याच्यावर काय मार्ग काढायचा? मग याच्यावर वेळोवेळी गाव बैठका झाल्या. मग आज तुम्ही मला मागाशी प्रश्न केला की आपण खाली जी विहीर चालली ती खाजगी आहे का? 100% ती खाजगी आहे, पण त्याच्यावर म्युच्युअल अंडरस्टँडिंग ॲग्रीमेंट आहे, मी जाताना तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की हे जे शेतकरी आहेत यांनी स्वतःच्या शेतासाठी ह्या बंधाऱ्याच्या खाली किंवा बाजूनी 35 मीटर त्यांचं योगदान आहे आणि येणाऱ्या काळात उंची वाढवण्यासाठी सुद्धा ते सहकार्य करणार आहेत. तर त्या दोन्ही म्हणजे विन विन सिच्युएशनमध्ये आपल्याला उंची वाढवण्यासाठी त्यांच्याच जमिनी परत थोड्याफार ॲक्वायर करायच्यात 100%. मग त्यांना आर्थिक काहीतरी फायदा व्हावा म्हणून त्यांना ठराविक अंतर सोडून 35 मीटरचं अंतर, कारण 35 मीटरच्या आतमध्ये आलं तर त्याला पाणीपट्टी लागते, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं 115 फुटाच्या अंतरावर तुम्ही विहीर घ्या. त्या विहीर घेत असताना ती बाबा 5च परस घ्यायला, खोल नको, कोणाला पार्टनर घेऊ नका. म्हणजे ह्या सगळ्या आणि ह्या गाव बैठकीत ठरलेल्या गोष्टी, कारण सध्या आता ग्रामपंचायत आपली हे अस्तित्वात नाही आहे, त्याच्यामुळे ग्रामसेवक लावायला प्रशासक किंवा ग्रामसेवक कधी उपस्थित राहणार ग्रामसभा लावायला, म्हणून आम्ही गाव बैठका लावल्या, दौंडी देऊन लावल्या. दौंडी देणारे इथं आहेत, प्रत्येक दौंडी दिली, कोणती गोष्ट खाजगीत कधी ठरवली नाही. आपल्या हायवांचे रेट असतील नाही तर जे काय असेल ते इतकं प्रामाणिकपणे स्पष्ट आणि सगळं एक्सेलमध्ये डाटा मेंटेन आहे. कोणत्या शेतकऱ्याला कोणती गाडी गेली, कोणत्या किती पैसे झाले, कोणत्या हायवालची, हे सगळं ट्रान्सपरन्सी आहे, एका क्लिकवर डाटा उपलब्ध आहे. म्हणजे एवढं सगळं प्लॅनिंग करत असताना याला सगळा जो खर्च आहे, हां, फाउंडेशन किती % दिला? फाउंडेशननी मशीनचा जो खर्च आहे तो 70% दिला आणि 30% सगळा खर्च आता किती झाला, अपेक्षित किती आहे आणि यातलं गावचं योगदान किती, त्या फाउंडेशनचं योगदान किती? आतापर्यंत आपण जवळपास 3-3.5 हजार हायवा ज्यावेळेस वाहतूक केली तर हेच कमीत कमी एक वाहतूक 50-60 लाखाची झाली. ती जवळपास सगळी शेतकऱ्यांकडून आली. परंतु आम्ही गावाने आपण व्यवस्थित करू, हा व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट 50-60 लाखाचं वाहतूक झाली. हा, त्यातनं मार्जिन तुम्हाला नाही, अजिबात नाही. त्याच्यामधनं एक काय केलं होतं आम्ही, ज्याला आमच्या हायवा आहेत जिथं 1900 रुपये रेट ठरवला होता, तो हायवावाल्याला 1800 द्यायचा. 100 रुपये का ठेवले होते? कारण काही मेंटेनन्स असतो, रस्ता दुरुस्ती असेल, कुठं पाणी मारायचं असेल, आणि जरी तो पैसा 100 रुपयांनी आला, तुम्हाला खर्च फक्त याचाच आहे मटेरियल काढण्याचा. हा, पण आम्ही त्याच्यामध्ये अजून एक असं केलं होतं की जो राडा रोड आहे, आता ह्या भराव्यावर आम्ही मटेरियल टाकतोय, पलीकडचा एक तलाव आहे त्याच्या भराव्यावर मटेरियल टाकलं, आम्ही रस्त्याला मटेरियल टाकलं, तिकडे काही टाकलं. अशा आम्ही जवळपास एक शेतकरी इथं आहेत, वरती गेल्यावर तुमच्या लक्षात येईल, त्यांना 1001 हायवा आम्ही टाकून दिला. 700 रुपये आमची त्याची वाहतूक होती. पण ती का टाकली त्याचंही कारण देतो की गाव बैठकीत आम्ही असं ठरवलं होतं की आता ही जी उंची वाढवायचा जर उद्या विचार केला, आता सुद्धा 2 फुटाची जी उंची वाढवली, त्याच्या आधीच त्याचं क्षेत्र पिकत नव्हतं उन्हाळ्याशिवाय, कारण त्याच्या शेतात पाणी जरी नाही गेलं तरी बांध होता, बांधण होती, बांधणीच्या आतून पाणी झिरपून त्याचं पीक येत नव्हतं, त्याला थोडं भरून दिल्याशिवाय आम्हाला भविष्यात स्कोप मिळत नव्हता उंची वाढवायला. आणि आत्तासुद्धा मग आम्ही त्यांचं जवळपास 8 ते 10 फुटांनी भरून दिलं क्षेत्र, 1 ते 1.5 एकर. मग त्याला कमीत कमी 1000 हायवा टाकल्या. बंधाऱ्यावर पलीकडच्या अलीकडच्या रस्त्यांना असं 500-600 हायवा, म्हणजे जर 150-160 हायवा जर आम्ही बाहेर टाकल्या तर त्याचा 700 रुपयांनी जरी रेट पकडला तरी ते 10-12 लाख रुपये तो वाहतुकीचा खर्च गावावर आला. त्याच्यानंतर ही जी मशीन आहे, ह्या मशीनचा रोजचा 6000 खर्च केला तर महिन्याला 2 लाख, म्हणजे 2.5-3 महिने, म्हणजे 5 ते 6 लाख मशीनचे. पाणी आम्ही जेव्हा सोडलं ते 1.5 ते 2 लाख, म्हणजे ते 5 ते 6 ते 2, एक ढोबळ मानाने सांगतोय. पैसे गोळा किती केले? गोळा आम्ही आता काही आमच्याकडे जी वर्गणी आहे 2000 रुपये आम्ही घरटी वर्गणी काढली, जशी आपण खंडोबाला वगैरे यात्रेला काढतो 500 रुपये, तशी इथं 2000 काढली. आमच्याकडे 210 ते 212 300 वर्गाने जमा होतील असा अंदाज आम्हाला आहे. म्हणजे ते 6 लाख रुपये जमा होतील. आतापर्यंत 225 वर्गाने जवळपास जमा झाली. पावसाळा पुढे ते कदाचित अडचण येऊ शकते, मग कसं नियोजन? नाही, आता अडचण काही नाही, काम शेवटच्या टप्प्यात आहे आमचं. ते तर बरंच राहिले. हे एक 100-200 गाडी राहिली आहे. त्याची अडचण तीच होती की साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे, साहेब येऊन त्याची पंचनामा झाला काय, शेतकरी आहे तुमच्या नंतर तुम्ही बाहेर आपण पहिलं याला दिलंय, छोटे पाटबंधारे बघ दिलं, त्यांनी पत्रव्यवहार आपल्या याला दिला, भूमी अभिलेखला पत्रव्यवहार केलेला आहे. भूमी अभिलेखचे अधिकारी येऊन त्यांचं असं आहे की त्यांनी पंचनामा, रोल काय त्यांचा रोल म्हणजे, कारण भूमी अभिलेखने त्यावेळेस ज्यावेळेस ॲक्विशन होतं त्यावेळेस पंचनामा करून त्याचं जे काही पैसे दिलेत नाही दिलेत हे काम भूमी अभिलेखकडे जातं. छोटे पाटबंधारे त्यांनी फक्त छोटे पाटबंधारे तलाव बांधतात, पण ॲक्विशनचं काम भूमी अभिलेखचं आहे, म्हणून आपण ते पत्रव्यवहार त्यांच्याकडे गेलेलं आहे. खोलीकरण करताना त्यांची मंजुरीची आवश्यकता? हो, छोटे पाटबंधारे विभागाची मंजुरी घेतली, उंची खोली जे काय आहे. महसूलची काय मंजुरी? महसूल आपण पत्रव्यवहार केला होता, तहसीलदार साहेबांच्या डिपार्टमेंटकडून आपल्याला असं कळलं की आता आमच्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही कार्यकारी अभियंता जे काय आपलं जिल्हा परिषद पुणे यांची परवानगी लागते, कारण आता एवढ्या
तो निर्णय चेंज झाला आहे. मग आम्ही पंचायत समिती लेवलला पहिलं पवार साहेबांना पत्रव्यवहार केला. त्यांनी तो पत्र वर पाठवलं. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे त्यांची परवानगी घेतली. ज्या दिवशी परवानगी आली त्याच दिवशी काम चालू झालं. कुठेही काम परवानगीच्या आधी एक दिवस सुद्धा चालू केलेलं नाही. आता हे एवढं मोठं नियोजन आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला एक आयडॉल ठरणार आहे. बरोबर. तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? सर म्हणजे आमच्या इथल्या की बाहेरच्या? बाहेरच्या. सर कसं आहे, आज म्हणजे मी इथं लहानपणापासून इथं गुरं वळलेली आहे आणि ह्या सर्व मंडळींनी मला अंगा खांद्यावर खेळवले. एकच आहे, पाण्याशिवाय शेती नाही आणि पाण्याशिवाय जीवन नाही. आणि आता आपण बघतो, आता आम्ही मला जवळपास आठवतं, माझं वय 38-40 झाले. 20 वर्षापासून आम्ही ऐकतो खाल्लं पाणी देऊ. कुणी आमदार खासदार भरपूर होतं, आपल्याला त्यांना नावं नाही ठेवायची, पण ती फक्त तात्विक आश्वासनं असतात. आणि मग काय करायचं, उन्हाळ्यात 2 टँकर द्यायचे. त्या टँकर दिल्याच्या नावाखाली आम्हाला हे करायचं, निवडणुकीच्या काळात बेलभत्ता द्यायचा. याच्यावर आम्ही किती दिवस जोडणार? मी याच्या आधी पण आपण भरपूर आंदोलन वगैरे केली, पण त्यात यश येताना मला कुठं दिसलं नाही, कारण राजकीय इच्छाशक्ती कोणाचीच प्रबळ वाटली नाही मला त्याच्यामध्ये. मग आपलं पाणी आपण अडवणं. आज नळवण्याचा जर विचार केला ना, तर नळवण्याच्या आजूबाजूची जेवढी गावं आहेत, केळवाडी असेल, कातर्डा असेल, त्याच्यानंतर तिकडे राजुरी उंचखडकचा काही भाग असेल, आण्याचा भाग असेल, शिंदेवाडी असेल, किंवा ही सगळ्या गावांना आमचं पाणी आहे. आमचं क्षेत्र आहे 2068 हेक्टर, जवळपास 5000 एकर. तर आमचा पठार असा मध्ये गाव आहे, डोंगर आहे, आणि परत बाजूला पडणारं पाणी हे सगळ्या गावाने. केळवाडी 100% नळवण्याच्या पाण्यावर आहे, कातळ्याचा 100% तलाव आमच्या याच्यावर भरतो. मग हे सगळं होत असताना आपलं पाणी वाहून जातं, आपण पाणी साठवणं, ह्या उद्देशाने आम्ही पुढे आलो आणि हे काम हाती घेतलं. बरं, याच्यात आता काय आहे, आपला हा जो भाग आहे हा जातो इकडे गोदावरी खोऱ्यामध्ये. गोदावरी खोऱ्याचा 2018-19 एक GR आहे की तिकडे मोठी मोठी धरणं आहेत, तर त्यांनी वरती मोठ्या साईट बनवायला परवानगी नाही आहे. मग आम्हाला नवीन साईट जरी मिळाली तर त्याला शासकीय कुठलाही हे भेटणार नाही, अडचणी खूप आहेत. म्हणजे पहिली गोष्ट परवानगी मिळणार नाही, परवानगी मिळाली तर त्याला आर्थिक निधी मिळणार नाही. मग आम्ही विचार केला, आपलीच उंची वाढवणे, आपलंच खोलीकरण करणे, याच्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही. आणि त्यातनं हे काम उभं राहिलं. आणि लोकांना आज आहे ना, म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा ह्या वर्षी आता 100% त्रास झाला पिण्याच्या पाण्याचा, पण त्यांना आम्ही आश्वस्त केलं की येणाऱ्या काळात तुम्हाला कधी पिण्याच्या पाण्यासाठी तरी अडचण येणार नाही. आणि आज दूध तर वाढलंय, पाठीमागच्या काळात काहीच नव्हतं. 100-200 लिटर 500 लिटर दूध जात असेल, आज 4000 लिटर दूध जाते. कसंही महिन्याला मला वाटतं रोजचे लाख रुपये म्हणलं तर 30-1 लाख रुपये महिन्याला गावात येतात. हे लोकांची आर्थिक प्रगती पाण्यावरच होऊ शकते. त्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी सांगणं एवढा मोठा नाही, कारण तिथे प्रत्येकच्या ठिकाणी पण एवढंच आहे, पाण्याशिवाय तुमची प्रगती नाही. जर तुम्हाला भविष्यामध्ये शेतकऱ्याला सक्षम बनवायचं असेल, कारण बी बियाणं, त्याच्यामधले फ्रॉड, आजकाल आपण जे बघतोय शेतकरी आत्महत्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी फार उंचीवरच्या आहेत. त्याच्या बोलण्यात माझी जरी हे नसेल तरी गाव स्थानिक पातळीवर आम्हाला एक कळलंय की आमचा शेतकरी जर आम्हाला स्वयंपूर्ण करायचा असेल, त्याचं जर आर्थिक सक्षम त्याला करायचं असेल तर पाणी उपलब्ध करून देणे. याच्यामध्ये आम्ही पुढे ड्रिपचं पण प्लॅनिंग आहे साहेब. आता ह्या वर्षी आम्ही 10 लाखाचं आम्हाला लुपिनने ड्रिपचं हे दिलेलं आहे, संच दिलेत 20 शेतकऱ्यांना. भविष्यात आम्ही प्रत्येक शेतकरी ड्रिपवर कसा जाईल, कारण पाणी पाटाने देणं आणि ड्रिपनं देणं याच्यात फार मोठा फरक. शेततळी आता ह्या पाटलांनी यावर्षी 2 शेततळी त्यांची बनवली, म्हणजे त्यात त्यांचं पाणी आहे, त्यामुळे त्यांची 1 एकर बागायत झाली. तर असं प्रत्येक शेतकरी उन्हाळ्यामध्ये किमान 1 एकर आमचा बागायत असला पाहिजे पुढच्या वर्षी, हे टार्गेट ठेवून आम्ही काम केलेलं आहे. आता हे सगळं नियोजन करत असताना सगळ्या गावकऱ्यांची साथ आहेच, 100% मिळालेली आहे. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची गैरसोय आहे. बरोबर. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे लोकांचं दुःख त्यांच्या पाचवीला पोचलेलं आहे. बरोबर. आता सगळी राजकीय मंडळी सांगतायत ज्यावेळेस फेर जल सर्वेक्षण किंवा वितरण होईल त्यावेळेस इकडे पाणी दिलं जाईल. आम्ही पण त्याच्यात मागणी केलेली. विश्वास आहे सर, विश्वास आम्ही असं म्हणणार नाही की विश्वास आहे असं म्हणणार नाही आणि विश्वास नाही असं म्हणणार नाही. त्यांनीच आमच्यावर विश्वास दाखवून ते करणं गरजेचं आहे. त्यांना जर भविष्यात आमचा विश्वास पाहिजे असेल, ह्या पठार भागाचा असेल, तर त्यांनी त्याच्यात जे काही काम हाती घेतलंय, जसं आता समजा हे काम आहे, हे आम्ही 4 लोकांनी पुढाकार घेतला, समाजाने आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जर पुढच्या सर्वेक्षणामध्ये पठार भाग त्यांनी घेतला असेल आणि पाणी देणार असेल, तर त्यांनीच याच्यावर आम्ही आत्तापर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवत आलो ना. आम्ही आत्तापर्यंत बेनके साहेबांना निवडून देत आलो, आम्ही आता पांडुरंग पवारांना निवडून दिले, आता शेळके सरांना दिलं, किंवा आता पंकजला दिलं असेल, आता यांना दादांना म्हणजे शरददादांना निवडून दिलं असेल, कुणी असो, पुढे सगळे राजकीय सगळे आपलेच. परंतु त्यांनी अमोल कोल्हे पण साहेब असतील, पण त्यांनी आता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला म्हणजे मदत करावी एवढीच त्यांच्याकडे अपेक्षा. पाण्याचा प्रश्न सोडवा. तुम्हाला सांगा, आता निवडणूक ग्रामपंचायतीच्या पुढ्यात आहे. बरोबर. तुम्ही यापूर्वी सरपंच होता. बरोबर. तुमचं काम चांगलं आहे. भविष्य काळामध्ये पुन्हा ग्रामपंचायत सरपंच व्हायचं? सर, हे मी म्हणणार नाहीये, हा समाज आहे. समाजाने जर ठरवलं, इच्छा सर कसं असतं, ज्यावेळेस एखादा सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असता आणि त्यावेळेस तुमच्याकडं काहीतरी राजकीय एखादं पद असेल किंवा काय असेल, तर तुम्ही ते काम अधिक जोमाने करू शकता. पण मला ह्या कामात एक जाणवलं साहेब, की ज्यावेळेस मी पदावर होतो त्यावेळेस विरोध तीव्र होता. माझा पदावर नसताना आम्ही एवढं काम हाती घेतलं, गावाने घेतलं, मी माझं नाव कुठंच घेणार नाही, परंतु करत असताना तो विरोध कुठंतरी मावळला. मग माझ्या एक लक्षात आलं, राजकीय पदापेक्षा काम करण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते समाजा. म्हणजे आज मला हे जाणवलं की आज मला सरपंच
सरपंच पदाची गरज वाटत नाहीये. म्हणजे एखाद्या रस्त्याचं जरी कुणी आडवं गाव म्हणाल आलं की आणि बाबा तुमच्याशिवाय पर्याय नाही. नाही नाही ते गावाने ठरवायचं, मी नाही म्हणणार. पण आज एखादा रस्ता अडवला आणि आपण ते जाऊन उभं राहिलं ना तर ती समाज आपला ऐकतो आणि त्याच्यातनं मार्ग निघतो. याच्यापेक्षा मोठं काही पद नसावं असं मला वाटतं. त्यामुळं आज मी बिलकुल म्हणणार नाही की मला परत सरपंच करा, आणि माझी तशी इच्छा पण नाही. एकदा पाटी लावली सरपंच पदाची, ती पाटी माझ्याकडे आजही आहे, ती परत मी एकदा घरासमोर लावू शकतो. परंतु समाजासाठी ह्या गावाला जगाच्या नकाशावर कुठेतरी आणायचं आहे. डोंगराळ गाव आहे, उन्हाळ्यामध्ये इथं तुम्ही आता पुढच्या जर उन्हाळ्यात आलात तर इथं पाणी दिसेल तुम्हाला ह्या टायमाला. हीच आमची काय असेल तिकडं कुलस्वामी खंड आहे, संपत्ती मोठी. का तर तुम्ही काय सांगाल, आता एवढं मोठं काम होतंय, सगळ्यांच्या सहकार्यामधून होतंय, तुमच्या काय भावना? नाही, चांगलं आहे ना हे काम. तुषार सरपंचांनी, माजी सरपंचांनी हाती घेतले ना, ह्या कामाबद्दल संपूर्ण गावातील समाज चांगलं काम आहे आणि चांगल्या कामासाठी सर्व गावांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. आता आमदार खासदार यांच्याकडनं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी काय मागणी कराल, आणि आतापर्यंत कुठलं मदत झाली नाही? अहो, आपल्या खालच्या कुकडीच्या पाण्यासाठी आम्ही एक काळी स्ट्राईक केला होता, कुकडी प्रकल्प आंदोलन केलं होतं. मग त्याच्या आतापर्यंत काहीच काय झालेलं नाही ना. नुसतं इलेक्शनच्या टायमाला म्हणतात ना, पठाराला पाणी देऊ, पठाराला पाणी देऊ, आश्वासन. हा, चिलेवाडीचं पाणी, आणि चिलेवाडीचं पाणी आल्यापर्यंत पाईपलाईन आहे, आमच्याकडे येईल, आमचं आयुष्य संपून जाईल तर ते येईल का नाही त्याचा भरवसा नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप अडचणीमध्ये असतो. एकी हे महत्त्वाचं बळ असतं. ही सगळी मंडळी एकत्र आली आणि हा बंधारा खोलीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, यात कुठलं राजकारण नाही, गटबाजी नाही. शेवटी आरोपपत्र नेहमी होत असतात, परंतु प्रत्येक गोष्टीचा चोख व्यवहार आहे, चोख हिशोब आहे. तुषार देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो बंधारा खोलीकरणाचं काम हाती घेतलेला आहे, लाखो लिटर पाणी या ठिकाणी राहणार आहे. हा बंधारा जो आहे पाझर तलाव आहे, हे जे पाण्याचं पर्क्युलेशन होणार आहे ते बाजूच्या विहिरीनं देखील पाणी वाढणार आहे. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शासनाने वास्तविक इथं येऊन पाहून हा जो प्रयोग यांनी राबवलेला आहे हा इतरांसाठी निश्चित आयडॉल ठरणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम जर राज्यामध्ये इतर ठिकाणी राबवला तर इतर ठिकाणचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नळावणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.